तुम्ही मिड विकेटच्या क्षेत्रात पाहतायत द टायगर ऑफ वाडा क्रिकेट मिस्टर दीपेश प्रभाकर घोलप. दोन खेळाडूंवर लक्ष फार असणार आहे या मॅच मध्ये. प्रेक्षक देखील त्याच करता इथे आलेत. द मोस्ट अवेटेड मॅच, अत्यंत ज्या मॅचची उत्सुकता आणि प्रतीक्षा होती त्याच सामन्याच्या दिशेने आपण वळूयात. याचसाठी केला होता अट्टाहास. कदाचित आजच्या दिवसातला हा मेगा ग्रँड फिनालेचा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकला असता, परंतु आज ते दुसऱ्याच फेरीत एकमेकांच्या विपक्षात भिडतात. वाडा तालुक्यातील नामांकित 10 खेळाडूंपैकी पहिले 2 खेळाडू जे आहेत ते आज एकमेकांच्या विपक्षामध्ये. बऱ्याचदा प्रेस्टिज ऑफ वाडा या संघाच्या माध्यमातून एकत्र, बऱ्याचदा वेदांत 11 आदेश मांजरेकर स्मृती 11 या संघाचा प्रभाग म्हणून ज्यांनी काम पाहिलंय आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्यांनी भरपूर धडे गिरवलेत तेच हे 2 खेळाडू आहेत. उमर फक्की बनाम दीपेश घोलप अशी लढत तुमच्या भेटीला येते. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी माकवाल आलाय मनीष बांबेरे. मनीष बांबेरेचं पहिलं षटक. 3 षटकांची लढत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेला इथे होती सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू स्विच इट करण्याचा प्रयत्न. पहा काय ताकदीचे प्रयत्न इथे. इन नॅचरल मुवमेंट होता, त्यामुळे ऑथॉरिटी निश्चित रूपानं हा जो निर्णय तो उमर फक्कीच्या पारड्यामध्ये जाईल. एक सिंगल इथे मात्र कन्वर्ट केली आहे. एका सिंगलच्या सहाय्याने धावफलकाचा आगाज इथे मात्र केलाय. या मातीने दिला वारसा. कठोर छाती इथे दगडाची, या इथे नद्यांनी दिली समर्थता. अखंड बलिदानाची, पहाड डोंगर सांगती इथे अजिंक्यता अभिमानाची. आई जगदंबेचा पालव इथे लढवई यांच्या सदाशिरी. अरे रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी. इथे निधड्या छातीने लढणाऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत तुम्ही क्रीडांगणावरती आहात. एका बाजूला खानिवली, एका बाजूला अलमान. मॅचला होती सुरुवात. पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिलं मनीष बांबेरे निघालाय व्हीएमजी सिटी एंड कडनं. दुसरा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल पाठवलाय. बी इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार. थँक्यू. याच चौकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली ती 5 या अंकावर. मनीष बांबेरेच्या विरोधात खरं तर रोशन पाटीलनं हा फटका सजवला आणि चंद्रमणी बोल ना. तर दीपेश घोलप ज्यावेळी फलंदाजी करता येतील त्यांच्याकरता पारितोषिक आताच लागायला सुरुवात झाली आहे. आपण निश्चितच करूयात अनाउन्समेंट. इथे फटका ऑन साइडला, चेंडू हवेत आहे. नो बॉलचा इशारा आलाय आणि फ्री हिट असणार आहे. ऑन अबाउट द वेस्ट. ज्यावेळी खरं तर हा नियम बनवला आयसीसीनं 2007 की क्रिकेटला फास्ट करण्याकरता काही निर्णय घेण्यात आले. लँडिंग जर आपण पाहाल अचूक निर्णय पंचांमार्फत. नो बॉलचा सिग्नल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती फक्त 7 या अंकावर. 2च चेंडू जे संपुष्टात आलेत. एकंदरीत संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर. जीवदान मिळालंय. रोशन पाटील जे खरं तर कमरेच्या वरचं लँडिंग कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होते. दोन्ही नामांकित पंच आहेत. क्रिकेटचं चांगलं ज्ञान या दोन्ही पंचांना आहेत. आकाश गायकरला तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट पाहतायत. उमेश गायकवाड मेन मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिलं. षटकातला फ्री हिटचा हा बॉल असणार आहे. उमर फक्कीचा हा स्ट्रोक इन फ्रंट ऑफ द विकेट. व्ही मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा परिकक्षाच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार. 4. आणि या चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 या 11 या माफ करा 11 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ संपला. 11 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा मनीष बांबेरे. मला वाटतं तेजस साठे आज अनुपस्थित असावा किंवा थोडीशी गोलंदाजांची उणीव. यस तेजस साठे देखील उपस्थित आहेत.
मनीष बांबेरेच्या विरोधात थोडीशी आक्रमण जरूर इथे चढवली गेली आहेत। स्विच इट करण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी। इथे आला अत्यंत दर्जेदार विस्फोटक चौकार। आदरणीय राऊत मामांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात आणि आमचे सन्माननीय मार्गदर्शक तथा नेहमी आम्हाला योग्य सल्ला देणारे आदरणीय वसंतजी धुळे साहेब, त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय। तर त्यांचं देखील मनापासून, म्हणजे आदरणीय वसंत धुळे काकांकडे पाहिल्यानंतर एकच गोष्ट मी सांगेन की सच्चा दिलाचा माणूस आहे, जो भी आहे वो रोकठोक मुंह पे। तर ते अशी माणसं समाजात असणं फार गरजेचं आहे, कारण जिथं चुकीला चूक म्हणण्याची ताकद दाखवण्याचा धाडस जो माणूस करतो ना, तोच माणूस कदाचित यशाच्या आणि सत्याच्या वाटेवर चालू शकतो। इथे वळूयात, आणखीन एक धमाका। उमर फक्की आमच्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत षटकारानं केलंय। 6 100 रुपयाचं कॅश प्राइज। थँक्यू डीजे। 4थ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती खरं तर आदरणीय राऊत मामांच्या शुभ हस्ते देण्यात आली आहे। त्यांची ब्रँड स्पॉन्सरशिप तर त्यांच्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ, म्हणजे आमच्या रोशनच्या मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ ती ट्रॉफी इथे देण्यात आली आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय उमरच्या या फलंदाजी करता। चेंडू व्यवस्थापक थोडंसं लक्ष द्याल, जे बॉलबॉय आहेत सीमारेषांवर तत्पर, त्यांनी थोडंसं लक्ष द्या, कारण आता मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक खेळाडू आहेत। आदरणीय राऊत मामांच्या शुभ हस्ते मी पैसे अजिबात हातात घेत नाही, कारण काय सगळं जिथं म्हणजे जिथं दुबागणीला सुरुवात होते ना ती गोष्ट पैसा आहे। त्यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे। अरमान शेख यांच्या वतीनं देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे। उमर फक्कीच्या या फलंदाजी करता 21 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत। संघाची टोटल जाऊन पोहोचले 21। मनीष बांबेरे थोडासा संघर्ष करतोय, जरूर कमबॅक करावा लागणार आहे, मनीष बांबेरेला कमबॅक करावा लागणार आहे। आदरणीय राऊत मामांचा इथे शाही सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय राऊत मामांना इथे सन्मानित केलं जात आहे। मामा आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ दिलात आणि आम्हाला बॅकअप देखील दिलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार। सन्माननीय श्री वसंतजी धुळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करण्याची विनंती मी रमेशजी माळी यांना करतोय। तर एक षटक संपलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 25। आदरणीय राऊत मामांच्या वतीनं देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज, 500 रुपयाचा कॅश प्राइज। उमर पक्कीच्या या तडाखेबाज फलंदाजी करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आलंय। उमर म्हणजे हा गोरा गाव आहे ना, खरं तर दर्दी क्रीडाप्रेमींचा गाव आहे। इथं आपलं ते बाळ आणि लोकांचं ते कार्टा असं अजिबात होत नाही। जो चांगला खेळ करा इथे या, तुम्हाला पारितोषिकं मिळतील। आणि आदरणीय आता आमचे कुमार अरमानजी शेख असतील, आदरणीय राऊत मामा असतील, त्यांच्या वतीनं ही पारितोषिक आली आहेत। तब्बल 600 रुपयाचा मानकरी उमर फक्की ठरलाय। प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करतोय। 25 धावा धावफलकावर आहेत। पहिलं षटक संपलंय, आता 7व परीक्षा आहे। खरं तर दीपेश गुलब, उमर फक्की यांसारख्या खेळाडूंची 7व परीक्षा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। दुसरं षटक, हे गोलंदाजाचं नाव काय? तेजस संदेश आले षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता। इट्स अ क्लोज एन्काउंटर नाव जो सध्या सुरू आहे। एका बाजूला आलमान संघ आणि एका बाजूला खानिवली संघ। गोलंदाज तयार संदेश, आय थिंक संदेश मोकाशी आहेत। पहिलाच बॉल, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज काढलाय दीपेशनं, त्यानं दाखवलं, कट टाकला होता। एक्झिक्युशन जर पाहाल तर आउट स्विंगर आहे आणि त्याच माध्यमातून इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये संदेश मोकाशी, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज। आदरणीय चंद्रकांतजी गोरेकर साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय। त्यांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं आपण स्थानापन्न व्हायचं। लॉंगॉन मध्ये ऑन साइडला एक सिंगल कन्वर्ट झाली आहे, कारण रोशनला ठाऊक आहे की परिस्थिती अवघड आहे, त्यामुळे अवघड परिस्थितीमध्ये मोठ्या सेनापतीला संधी देणं फार गरजेचं आहे। उमर फक्की कदाचित मोठ्या तोलाचा खेळाडू आहे, त्याला संधी दिली आहे।
संघाची टोटल पोहोचली आहे ती 26 या धावसंख्येवर. 26 ऑन स्कोर कार्ड. उमर अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा त्यानं गाजवल्यात. यावेळी यंगस्टार चषकच्या माध्यमातून त्याच्या वतीनं ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय, चला थोडं स्पीडअप करा. अंपायर गिव्ह दम स्ट्रिक वॉर्निंग नाव. थोडीशी तंबी द्या खेळाडूंना, कारण वेळ फार कमी आहे. गोलंदाज तयार. हलक्या हातानं लोअर फुलटॉस बॉल सॉफ्ट हँडचा वापर करत ढकललाय शॉर्ट मिड विकेटला. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी. हे चित्याची चपळाई आहे. दोन खेळाडू अगदी चित्त्याच्या वेगानं धावलेत आणि त्यानंतर इथे मात्र धावा कंप्लीट केल्यात त्या दोन. संघाची टोटल पोहोचली आहे ती 28 या आकड्यावर. आदरणीय चंद्रकांतजी गोरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आयोजकांच्या वतीनं त्यांच्या वतीनं मंडळाला मोठं सहकार्य त्यांनी दिलंय आर्थिक स्वरूपात. तर त्या आदरणीय चंद्रकांतजी गोरेकर साहेबांना देखील इथे विनंती आहे की आपण मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. कारण स्पर्धा जेव्हा होते ना, बॅकअप देणारे लागतात तरच या स्पर्धेचा न भूतो न भविष्य असणारा इतिहास घडतो. तर वळूयात मैदानाच्या दिशेनं. गोलंदाज संदेश मोकाशी आतापर्यंत चेंडू हाताळले, त्यांना 4. संघाची टोटल पोहोचली 28. 28 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 0. लोअर फुल टॉस होता. ब्लॉक होल मधनं अक्षरशः बॅट अँड पॅड मधून फ्लिक केला बॉलला. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. फंबल झाला. दुसरी धाव. हे पहा, ही ताकद आहे खरं तर उमर फक्कीची. 1s and 2s पनिश द लूज. म्हणजे सिंगल डबलला देखील मोठे फलंदाज तितकेच महत्व देत आलेत, म्हणून क्रिकेटनं त्यांना या इतक्या यशाच्या उंचीवर पाठवलंय. संघाची टोटल पोहोचली आहे 30 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. या षटकामध्ये संदेश मोकाशीनं लगाम लावली अक्षरशः धावसंख्येला, कारण संदेश मोकाशीनं आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त 5 चेंडूंमध्ये. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2, शेवटचा बॉल. स्लॉक स्वीप करायचा होता, परंतु अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ शकला नाही. एक सिंगल इथे आली आहे. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 या धावसंख्येवर. रमेश, आपण याआधी देखील उल्लेख केला की छत्रपतींचे पदस्पर्श ज्या दिवशी झाले जव्हारला, जो शिरपा माळ, जिथे जो स्तंभ तुम्ही जर कधी गेलात तर पाहाल, 31 आकडा तुम्हाला त्याच्यावर दिसेल. 31 डिसेंबर 1663 ज्यावेळी जव्हारच्या राजाची भेट झाली आणि तदनंतर मग पुढचा खरं तर पुढची जी परकीय आक्रमण होती ती उलटवण्यामध्ये छत्रपतींना यश आलं. आजही आपण जेव्हा त्या शिरप्पा माळावर जातो, खरं तर त्या भूमीवर जो स्तंभ आहे तो त्या छत्रपतींच्या इतिहासाची अविरत साक्ष देत आजही उभा आहे. इथे 2 षटकं संपली आहेत. संघाची टोटल पोहोचली 31. आदरणीय चंद्रकांतजी गोरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. आणि आयोजन पहा, या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं रमेश माळी अँड कंपनी, म्हणजे न भूतो न भविष्य असणार 4 चांद लागलेत आयोजनाला, असं इथे आपल्याला निश्चित सांगावं लागेल. चांगली क्रीडा स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. शेवटचं षटक. गोलंदाज तयार. दीपेश गोलप. मी आधीच उल्लेख केलाय की काट्यानंच काटा काढला जातो. कदाचित उमर फक्की त्याचा औषध जर कोणाकडे आहे तर ते दीपेश गोलपकडे आहे. त्यामुळे त्यानं विश्वासानं चेंडू हातात घेतलाय. डॉट बॉलची उद्घोषणा झाली. शेवटचे 5 चेंडू इथे मात्र शेष आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 31 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. आखूटप्प्याचा बॉल. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. इथे पलटवार केलाय उमर फक्कीनं दीपेश गोलपच्या विरोधात. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईन, सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. 4. आयोजन नियोजन प्रत्येक छोट्या छोट्या चिमुकल्याची मेहनत आहे आणि प्रत्येक चिमुकल्याचा इथे लागलेला हातभार आहे. क्रीडा मंचकावर उपस्थित आदरणीय वसंतजी थोळे साहेब, सन्माननीय राऊत मामा असतील, सन्माननीय चंद्रकांतजी गोरेकर साहेब असतील, या सर्वांनी हातभार लावला या स्पर्धेकरता. आणि तदनंतर खऱ्या अर्थानं एक अत्यंत दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा तुम्ही सध्या पाहताय. अगदी आयोजनामध्ये कुठलीच कमतरता. बॅटची कडा आणि झेल सोडेल तर तो भाऊ कसला. डेफिनेटली झेल टिपली आहे. खूप दर्जेदार झेल टिपला आणि उमर फक्की या फलंदाजाला परतीचा रस्सा दाखवलाय. बॅट्समन आउट.
या स्पर्धेकरता भव्य दिव्य अशा ट्रॉफीज तुम्ही पाहतात, ज्या ट्रॉफीजवर नजर गेल्यानंतर प्रत्येकालाच असं वाटेल की मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स आपण द्यावा. आणि आज खर तर कोणता संघ इथून विजयाचा शिलेदार ठरणार, कारण हा गोरे नगरीतील विश्वचषकाचीच प्रतिकृती आहे. आणि वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, दीपेश प्रभाकर घोलप एक प्रतिभा संपन्न खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अत्यंत महत्वपूर्ण लढत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या अंकावर. शेवटचं षटक या 3 चेंडू अजूनही शेष आहेत. गोलंदाज तयार, बॉल तयार, ओव्हर दी विकेट. लेट कनेक्ट केलाय, बॉल चालला मिड विकेटला अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, एक सिंगल कन्वर्ट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखलाय, अक्षरशः थांबवलंय. फक्त एक सिंगल. संघाची टोटल पोहोचली आहे 36 या धावसंख्येवर. विजयाकरता किती धावांचं टार्गेट समोर ठेवलं जाईल याकरता अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे हे 2 चेंडू आहेत. रोशन पाटील कडनं भरपूर अपेक्षा आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. मयंक स्क्वेअर ऑफ दी विकेट. बॉल चाललाय स्क्वेअर लेग मधून, एक सिंगल कन्वर्ट केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न असफल आणि संधी आली होती भाऊला, परंतु कलेक्शन मध्ये थोडंसं फंबल, ज्या मार्फत एकच सिंगल धाव फलकावर दिली जाईल. चेंडूंचा खेळ संपलाय 5. संदेश मोकाशी आणि दीपेश घोलपचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण संदेश मोकाशीनं दावा खर्च केला फक्त 6 आणि दीपेश घोलपनं देखील आतापर्यंत 5 चेंडू हाताळून दावा खर्च केला तर 6. म्हणजे स्वतःच्या संघाकरता मनापासून योगदान कसं असावं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण. अगदी दीपेश प्रभाकर घोलप एक प्रतिभावान खेळाडू. कमी गतीचा बॉल आकाशामध्ये फक्त उंची आणि उंची गाठली आहे. झेल देखील टिपलाय. म्हणजे या खेळाडूंची नावं का घेतली जातात व्यावसायिक ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याचा प्रत्यय स्वरूप तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. एंड ऑफ दी सेशन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 37. दीपेश घोलप आपल्या संघाला विजय करता 38 धावसंख्येची गरज आहे. Come on, DJ. आयोजकांच्या वतीनं ग्रामस्थांचा सन्मान, ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावलाय. आदरणीय बळीरामजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विजयाकरता 38 धावसंख्येची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता खानिवली संघानं 38 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. दीपेश घोलप या स्पर्धेतला पहिला अर्धशतक झळकावण्याचा मान ज्यांच्या वतीनं या मिळवण्यात आला. चला टीम आलमान बॅटर्स पाठवा. 2 फलंदाज आलमान संघ. आलमान संघ आपण अत्यंत क्रुशल मोमेंटवर सामना आहे. कोण जिंकेल कोण हारेल त्यापेक्षा सामन्यामध्ये जी उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला लाभली आहे
टार्गेट समोर सेट केला गेलाय. उत्तरार्धामध्ये या 38 चेस केला जाणार की रोखल्या जाणार. दोघांनाही विजयाच्या तेवढ्याच संधी आहेत. 3 षटकांची लढत आहे. यानंतरची लढत WRSK सुपोंडे संघ. आपण इथे संपर्क साधा आणि सुरू असणाऱ्या सामन्याचे 2 प्रतिनिधी कृपा करून आपण या. बरोबर 3:15 वाजलेत. आपल्याकडे फक्त 3 तास आहेत आणि सामने भरपूर बाकी आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. विशेष करून खानिवली आणि आलमान संघ. आलमान संघाचा प्रतिनिधी इथे पाठवा. लॉट्स टाकले जात आहेत. सुपोंडे संघाचा प्रतिनिधी देखील इथे उपस्थित झालाय. चला मॅचच्या दिशेनं द मोस्ट अवेटेड ज्या पद्धतीनं दीपेश घोलपला पाहिल्यानंतर अनेक ज्या खेळाडूची फॅन फॉलोईंग फार जास्त आहे आणि अल्मान या छोट्याशा गावातनं बिलॉंग करणारा पालघरचा लढवय्या ठाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख आहे. मॅचला होतीये सुरुवात. सो हियर वी गो फॉर द फर्स्ट डिलिव्हरी. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लेग बिफोर द विकेट साठी अपील और सबसे बड़ी मछली जाल में फंस गई है. दीपेश घोलप हैज टू डिपार्ट. बॅट्समन आउट. सगळ्यात महत्वाचा गोल्डन विकेट. यांचं देखील इथे शुभागमन झालं. डॉक्टर करण जाधव असं म्हणावं लागेल आता. कारण म्हणजे न भूतो न भविष्य त्यांनी जो इतिहास घडवला. म्हणजे मी याआधीच एक वाक्य बोललो की कबुतराला कदाचित गरुडाचे पंख लावता देखील येतील परंतु गगन भरारीचं वेड रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नसते. भले झोपडीत राहू परंतु भिडायचं सामर्थ्य आमच्या रक्तात आहे. आणि ते करणनं देखील सांगितलं. म्हणजे मेरिट लिस्टला जो खरं तर नीट सारख्या मोठ्या एक्झामिनेशन मध्ये अत्यंत गरीब कुटुंबातला आपल्या आदिवासी समाजातील आणि आपल्या गोरे गावातील विशेष करून पहिला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलला सध्या जो खरं तर कार्यरत सध्या त्याचं जो प्रशिक्षण घेतोय MBBSचं त्याचा इथे शुभागमन झालंय. त्याचा विशेष सन्मान या मंचावर होईल. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि पहा दुसऱ्या बॉल पासून केली आहे सुरुवात. 38चा पाठलाग करताना इथे ठोकलाय चौकार. आदरणीय दयानंदजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचकावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. 12वा प्रतिनिधी इथं पाहिजे. टीम अल्मान संघ. नावं पाठवा आमच्यापर्यंत. आदरणीय दयानंदजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचं आपण मनापासून स्वागत करूयात. मी सन्माननीय रमेशजी माळी यांना विनंती करतो की सन्माननीय सुरेशजी जाधव यांचा आपण सन्मान आणि सत्कार या मंचावर करायचा आहे. शाल महाराष्ट्राचा महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय आदरणीय सुरेशजी जाधव यांचा सन्मान ऑन स्क्रीन. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण ऑन स्क्रीन कॅमेरा मुख्य मंचाकडे घ्या. सन्माननीय आदरणीय सुरेशजी जाधव एक सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय पटलावरती एक महत्वाचं व्यक्तिमत्व तथा गोरे तंटामुक्ती अध्यक्ष माजी गोरे ग्रामपंचायत तंटामुक्ती आदरणीय सुरेशजी जाधव यांचा इथे सन्मान होतो. सन्माननीय दयानंदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती. आदरणीय रमेशजी माळी यांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते आपण दयानंद पाटील यांना विनंती केली जाते की आपण पुढे यायचं आहे. आपला विशेष सन्मान खरं तर भारतीय जनता पार्टीचं एक उमदं व्यक्तिमत्व आणि निश्चितच त्यांचा सन्मान या मंचावर होतोय. थँक्यू. त्यानंतर या मंचावर एक विशेष सन्मान आपण करतोय ज्यानं MBBS सारख्या मोठ्या परीक्षेस पात्र होऊन आज तो पूर्ण कोर्स पूर्ण करण्याच्या दिशेने आहे आणि आपल्या गावातील पहिला MBBS डॉक्टर करण जाधव. मी विनंती करतो आदरणीय दयानंद पाटील चंद्रकांतजी गोरेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण करण जाधव यांचा विशेष सन्मान या मंचावर आपण करायचा आहे. करण जाधव यांना बघा ही खरं तर गोळे गावातील रत्न आहे. चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा. पाहतात महाराष्ट्राचं महावस्त्र. थँक्यू डीजे. मी बऱ्याचदा म्हणतो ना की
परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि झोपडीत राहणाऱ्याची देखील पुढच्या पिढ्या बदलू शकण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये. कारण ज्याला वारसा नाहीये कुठल्याही संपत्तीचा किंवा कुठल्याही व्यवसायाचा, त्याच्याकरता त्याचं भविष्य बदलणारी फक्त एकच गोष्ट आहे जी आहे शिक्षण. म्हणूनच मी म्हणतो ना की छत्रपती शिवरायांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात आत्मसात करून त्या विचारांचं पालन जर आपण केलं ना तर कदाचित नाही ना ती जात, परंतु त्या जाती धर्माच्या भिंती भेदून आपल्याला पुढे यावं लागणार आहे. लॉट्स टाकतो आपण, तर लॉट्स करता 2 चिठ्ठ्या टाकल्या जातील. जी उचलली जाईल तिला आरपी लाईन सोबत खेळावं लागेल आणि जी चिठ्ठी खाली बाकी राहील त्यांना चाल देण्यात येईल. चला आपण वळूयात मैदानाच्या दिशेनं. 6 चेंडूंचं सत्र संपलंय. संघाची टोटल पोहोचली आहे 12. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आदरणीय सन्माननीय समीरजी भानुशाली साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो की आपण मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. आयोजक आपल्या प्रतीक्षेत आहेत आणि लॉट्स आपण टाकतोय. सन्माननीय श्री समीरजी भानुशाली सामाजिक कार्यकर्ते, त्यांना विनंती आहे जी चिठ्ठी उचलली गेली आहे तिला आरपी लाईन सोबत खेळावं लागेल आणि त्या संघाचं नाव आहे विजयी संघ. पहा म्हणजे नियती देखील आज तोला मोलाच्या मॅचेस लावतीये. चला स्टार्ट करा सामन्याला सुरुवात. ठोकलाय अत्यंत विस्फोटक षटकार 6. षटकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18. या धावसंख्येवर 20 धावांची बरोबर गरज आहे. हा यंगस्टार जरीमरी गोरे संघानं पूर्ण सीमारेषांचा ताबा घ्यायचा आहे याची नोंद घ्या. कारण सगळे फलंदाज आहेत ते विस्फोटक फलंदाज आहेत. चेंडू त्याच वेगानं मैदानात येणं देखील गरजेचं आहे. वळूयात आपण मैदानाच्या दिशेनं. षटकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली 18. गोलंदाज तयार विष्णू खुताडे. स्लॉक स्वीप बॉल चाललाय बॅकवर्ड फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार. आज या पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याकरता आदरणीय पालघर जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष भरतभाई राजपूत साहेब या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रात इथे उपस्थित होणार आहेत. अगदी खासदार साहेब तर अधिवेशनाकरता दिल्लीमध्ये आहेत त्यामुळे शेड्यूल व्यस्त आहे, नाहीतर ते देखील इथे पोहोचले असते. बॉल स्क्वेअर ऑफ दी पॉइंटच्या क्षेत्रात झेल सोडलाय. इतकी साधी सोपी सरळ झेल जर सोडली जाते तर कदाचित हे धोक्याचे संकेत आहेत
निश्चितच टीम खानिवली करता संघाची टोटल पोहोचली 23 या धावसंख्येवर. 38चा पाठलाग सध्या सुरू आहे. विष्णू खुताडेच्या विरोधात गोलंदाजी चांगली होत असताना क्षेत्ररक्षकांनी देखील साथ देणं फार गरजेचं आहे. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. 23 ही धावसंख्या धावफलकावर. 15 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 15 धावा ही कसबकश फार मोठी दुमस चक्री. इट्स अ क्लोज एन्काउंटर इन बिटवीन टीम खानिवली अँड टीम शिवंजी अलमान. जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. काफी बड़ा मुकाबला यहाँ पर होने जा रहा है. एक तरफ खानिवली टीम का बड़ा संघर्ष जारी है अलमान के अगेंस्ट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे मिड विकेटच्या क्षेत्रात. 2 खेळाडू पाठलाग करतायत बॉलचा आणि एकच सिंगल. पहा फेक किती तत्परतेने केले त्यांना. प्रॉपर फेक. आणि याच एका धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 24 या आकड्यावर. भारतीय क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर 24 एप्रिल अगदी मास्टर ब्लास्टर 16 वर्षाचा जो चिमुकला वकार युनिसचा एक बॉल नाकावर आदळल्यानंतर खरं तर 16व्या वर्षी म्हणजे 10वीची परीक्षा न देता जो खरं तर भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं प्रमोशन करत होता आणि तरी देखील खेळला आणि मराठी माणूस काय करू शकतो ती ताकद जगाला दाखवण्याचं सामर्थ्य. इथे पहा एकनाथ सोलकर स्टाईल नाईट वॉचमन तैनात केला गेलाय. बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. विष्णू खुदाडे. जेव्हा अशा पद्धतीनं व्यूहरचना रचली जाते ना प्रेशराइज कंडिशन निर्माण करण्याचा प्रयत्न दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय प्रतिस्पर्धी संघावर. 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. हिरमन कोण सामना जिंकणार किंवा कोण हारणार हे खरं तर फार अवघड आहे. निश्चितच फार मोठा मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. गोलंदाज तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक दिमागदार चेंडू परंतु जास्त अतिरिक्त बाहेर आहे त्यामुळे पंच वळतात. उमेश गायकवाड व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 25. विजयाकरता 13 या धावसंख्येची गरज आहे. 13 धावा अजूनही गरजेच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेमध्ये. जसा खरं तर हेडचा झेल उलटा धावून रोहित शर्माचा झेल जसा हेडनं पकडला 2023च्या विश्वचषकामध्ये तसा काहीचा प्रयत्न इथे होणं गरजेचं होतं परंतु धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 आणि 3 माफ करा आणि याच 3 धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली 28. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. ज्यांना हृदय विकाराचा किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशांनी तर सामना बघूच नका कारण हृदयाची धडकन आता प्रत्येकाचे खरं तर जे खानिवलीचे पाठीराखे आहेत जे अलमानचे पाठीराखे आहेत दोघांनी देव पाण्यात ठेवलेत असंच म्हणावं लागेल आता. कारण इथे समोर यंगस्टार चषक जिंकण्याकरता ही धडपड आहे आणि दीपेश गुलब जो खरं तर पहिल्याच बॉलवर बाद झाला. चला बोलूयात आपण मैदानाच्या दिशेनं. उर्वरित 6 चेंडू विजयाकरता सामन्यानं जास्त वेळ गमावला त्यामुळे पंच गिव्ह देम स्ट्रिक वॉर्निंग नाव. शेवटचं षटक जे प्रगतीपथावर आहे. बॉल तयार. षटकातला पहिला बॉल अलमान या संघाच्या विरोधात
विशाल आलेत. पहिलाच चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल उडवलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अत्यंत गरजेचा हा चौकार. 4. मुलीची जोडी देखील आली आहे जी प्रतीक्षित होती. बघा आयोजनामध्ये कुठलीच कमी हेरलेली नाहीये. म्हणजे येणाऱ्या काळात कदाचित यंगस्टार जरीमरी गोरेकर इथे नाईट स्पर्धा देखील लावू शकतील. इतकं जबरदस्त एक क्रीडांगण आहे. ड्रोन व्ह्यू पाहिल्यानंतर असं वाटलं की एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रीडांगणाची प्रतिकृती जशी साकारावी तशी प्रतिकृती या क्रीडांगणाची साकारली आहे. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. फार मोठी धुमश्चक्री. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स असं आपण म्हणतो. संधीचा खेळ अँड इट्स अ गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चितता भरलेला खेळ. त्यामुळे कधी या मॅचचे फासे पलटू शकतील. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मी याआधीच उल्लेख केला की एखादा शॅमिलियन सरडा देखील कमी वेगानं रंग बदलतो. त्यापेक्षा जास्त वेगानं रंग बदलणारा हा खेळ आहे. दुसरा बॉलवर पलटवार केला विशालनं. डॉट बॉल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 6 या धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 6 धावा. दोस्तों ये क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिखारी भी बना देता है. आणखीन एक बॅटची लिडिंग एज. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. तू मी चा खेळ मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 6. परंतु मनीषच्या आतमधून एक आवाज येतोय आत्मविश्वास. येस आय कॅन डू इट. परंतु त्या 6 अत्यंत गरजेच्या आहेत. फार मोठी धुमश्चक्री सुरू आहे. जसा पैसा वसूल सामना प्रेक्षकांच्या भेटीला यावा अगदी तंतोतंत तसाच सामना फायनलचा अगदी हा होऊ शकला असता. परंतु अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून ही लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. फटका चांगला थांबेल तर त्याचं नाव. व्हॉट अ कॅच. मॅच अत्यंत नाजूक स्थितीमध्ये. मनीष बांबेरे बाद. मॅच में ट्विस्ट. पारितोषिक त्यांच्याकरता आहे. परंतु डान्स झाला पाहिजे. सामना अत्यंत नाजूक स्थितीमध्ये. 2 चेंडू आणि विजयाकरता 6 धावांची गरज आहे. मनीष बांबेरेचा फटका क्षणार्धा करता असं वाटलं फटका क्लिअर झाला. परंतु फटका कुठेतरी फसला. वाऱ्याचा वेग जर तुम्ही पाहाल तर झेंड्यांची दिशा बरंच काही सांगते की वाऱ्याची दिशा आता विरुद्ध आहे. त्यामुळे चेंडू रापला असावा. पूर्णतः त्या वाऱ्याच्या म्हणजे निसर्गाची साथ खानिवलीच्या मदतीला धावून आली असंच म्हणावं लागेल. तो निश्चितच मी एक गोष्ट सांगेन की कई हार बाकी है कई जीत बाकी है. अभी तो इस मैच का पूरा सार बाकी है. अभी तो खोला है एक ही पन्ना दोनों टीमों में. अभी तो इस मैच की पूरी किताब खुलनी भी बाकी है. 2 चेंडू आहेत. 6 धावा करायच्या आहेत. सामना अत्यंत दर्जेदार तुम्ही पाहतायत. एका बाजूला खानिवली संघ एका बाजूला अलमान शिवंज अलमान बनाम खानिवली. अगदी मोठा मुकाबला तुमच्या भेटीला आहे. चला 2 चेंडू आणि 6 धाव संख्येची गरज आहे. काही घडू शकतं या मैदानाच्या आतमध्ये. धगधग धगधग आणि फक्त धगधग. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाच्या हृदयाची जी धडकन आहे ती मात्र वाढली. एवढं निश्चित आहे. चला विशाल जास्त वेळ घेऊ नका. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 6 या धावसंख्येची गरज आहे. निघालाय गोलंदाज विद्या मंदिर गोरे रोड सिटी एंड कडनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका इनफिल्डच्या डोक्यावरून सिंगल क्लिअर केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे.
ड्रेसिंग आणि चेसिंग एक कंपल्सरी आहे. एक चेंडू विजयाकरता 5 म्हणजे षटकाराचीच गरज आहे. एक चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे खरं तर 5 चेंडू आणि 6 अशी गरज असताना या क्रिकेटमध्ये सिंगल डबलला किती महत्व आहे हा सामना कदाचित सांगून गेला. म्हणजे ज्यावेळी 2016ला विक्रोलियन संघर्ष करत होता, व्यावसायिक गटामध्ये त्यांनी जवळजवळ 12 ते 13 फायनल या एका धावेनं गमावल्या होत्या. एक चेंडू विजयाकरता 5 धावसंख्येची गरज. आणि इथे शिवंजय अल्मान संघाचा प्रवास या स्पर्धेतून संपतोय. या मॅचचा अगदी सुपर हिरो हे सामना जिंकलाय खानिवली संघ. तुमचं मनापासून कौतुक, मनापासून अभिनंदन खानिवली संघ. त्या झेल